विषारी दारू प्रकरणी 3 पोलीस अधिकारी निलंबित झालेत। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही कारवाई केली आहे। हडपसर पोलीस ठाण्यातील 3 पोलीस अधिकारी निलंबित झाले। हडपसर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मोगले, एपीआय सिकलगर आणि पोलीस उपनिरीक्षक मुलानी यांना निलंबित करण्यात आलेलं आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, आपण पाहतोय आता थेट कारवाई करण्यात आलेली आहे। 3 पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे। काय अपडेट या संदर्भात? ही मोठी कारवाई म्हणता येईल। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही मोठी कारवाई केलेली आहे, कारण या संपूर्ण प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते। त्यासोबतच या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले होते। आणि त्यानंतर पुणे पोलीस आयुक्त हे आज हडपसर पोलीस स्टेशनला देखील आले होते। त्यांनी काही इथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत देखील मीटिंग केली होती आणि त्यानंतर या सगळ्या संदर्भात कारवाईचे आदेश देखील दिलेले आहेत। मात्र आत्ताची सर्वात मोठी बातमी हीच आहे की या विषारी दारू प्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनच्या 3 पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये संजय मोगले हे जे प्रभारी अधिकारी होते हडपसर पोलीस स्टेशनचे, त्यांचं निलंबन झालेलं आहे। त्यासोबत सिकलगर आणि मुलानी या अशा 3 जणांचं निलंबन हे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केलेलं आहे। ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे आणि हा गुन्हा आता सीआयडी कडे वर्ग देखील करण्यात आलेला आहे। राज्य सरकारकडून हा संपूर्ण विषारी दारूचं प्रकरण जे आहे ते आता सीआयडी कडे वर्ग करण्यात गेलं असून आता या संपूर्ण प्रकरणाचा सीआयडी तपास करणार आहे, कारण जवळपास 14 लोकांचा मृत्यू या विषारी दारू प्रकरणात झालेला आहे आणि त्यामुळे या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना पिंपरी चिंचवड पोलीस त्यासोबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात देखील घेतलेला आहे। मात्र यातले काही अजून आरोपी असल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। त्यासोबतच पोलिसांचा देखील निष्काळजीपणा या संपूर्ण प्रकरणामध्ये समोर येताना पाहायला मिळतं आणि त्यामुळेच पुणे पोलीस आयुक्तांकडून ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। कारण ज्या पद्धतीने हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पांढरेमळा ज्या ठिकाणी या 5 लोकांचा मृत्यू झालेला आहे त्या परिसरातच एका दारूचा गुत्ता देखील चालवला जात होता। अनधिकृतपणे अवैधपणे अशा पद्धतीचे दारूचा धंदा त्या ठिकाणी सुरू होता आणि याच दारूच्या गुत्त्यावरून ही विषारी दारू घेतल्याचा प्रकार समोर आलेला आहे, ज्यामध्ये हडपसर परिसरातल्या 5 जणांचा मृत्यू झालेला आहे। पिंपरी चिंचवडमध्ये देखील 7 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि एकाच ठिकाणी अर्थात पिंपरी चिंचवड आणि पुण्यातलं दोन्ही एकमेकांशी कनेक्शन असल्याचं देखील तपासातून समोर आलेलं आहे आणि त्यामुळे ही मोठी कारवाई पुणे पोलीस आयुक्तांकडून करण्यात आलेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणानंतर या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी देखील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, कारण या संपूर्ण प्रकरणामध्ये या पोलिसांचा काही सहभाग होता का हे देखील आता तपासलं जात आहे। सर्व सविस्तर अपडेटसाठी